जय शिवराय बंधूंनो. आरक्षण का, आरक्षण कोणाला आणि आरक्षणाचे फायदे काय? जुना काल किती हराम होता, माणूसच माणसाचा गुलाम होता. सुवर्णांच्या घरामध्ये कुत्र्या मांजरांना मान होता आणि आम्ही माणूस असून आमचा विंटाळ व्हायचा. ज्या काळामध्ये गाईला भाकर आणि मुंगीला साखर सन्मानाने मिळत होती, आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिकले. जातीयता, उच्च नीचता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप शिक्षण घेतले. शिक्षणाशिवाय त्यांना पुढे पर्यायच नव्हता. पुढे अमेरिकेमध्ये गेले, लंडनमध्ये गेले, डिग्री मिळवल्या. त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर त्यांना कायदेमंडळामध्ये त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच वर्षानुवर्ष समाजाला वर्षानुवर्षापासून शिक्षणापासून वंचित ठेवलेले, त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलेले, त्यांना नोकरीपासून वंचित ठेवलेले, त्यांना सार्वजनिक ठिकाणी उठण्या बसण्यासाठी वंचित ठेवलेले, अशा सर्व समाजांना डॉक्टर बाबासाहेबांनी एकत्र येण्यासाठी संविधानामध्ये तरतुदी केल्या. त्यांना संविधानामध्ये आपले हक्क मिळवण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती जमातीसाठी आरक्षण ह्याच्यासाठीच होता की वर्षानुवर्ष जो समाज प्रत्येक गोष्टीपासून वंचित होता, अशा समाजाला सुद्धा उच्चवर्णीयांसोबत काम करण्याची संधी मिळावी, त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळावी, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्दिष्ट होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतुदी करून प्रत्येक समाजाला आरक्षण दिलेलं आहे. जाती जमातीच्या लोकांनी एकत्र येऊन एकनिष्ठेने काम करावे आणि त्यांच्यातले जातीयता नष्ट व्हावे, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्दिष्ट होते. जय भीम, जय शिवराय बंधूंनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.